आपण मॅथचा तिसरा जो चॅप्टर आहे इंडायसेस अँड क्यूब रूट, याच्या पहिल्या बेसिक कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. इंडायसेस म्हणजे काय, क्यूब रूट म्हणजे काय, स्क्वेअर रूट म्हणजे काय, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 घेतला होता, बरोबर, लास्ट लेक्चरला. आता ह्या लेक्चरला आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 बघायचा आहे. पण हा प्रॅक्टिस सेट 3.2 बघण्याच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. मग आता बेसिक गोष्टी काय बघा, आपला जो पहिला प्रॅक्टिस सेट होता का, तो रॅशनल इंडायसेसवर होता. कशावर होता, रॅशनल इंडायसेस. आपल्याला माहिती आहे रॅशनल नंबर असायचा, बरोबर ना, आपण बघितलं रॅशनल नंबर कोणता असतो बरं, x/y. म्हणजे हा एक प्रकारे रॅशनल इंडायसेस आहे. म्हणजे काय, x/y, बट काय y काय नसावं बरं, 0 नसावा, बरोबर ना, नॉट इक्वल टू 0. मग आपण ह्या फॉर्ममध्ये बघितले होते काय, पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये इंडायसेस. मग आपण हे शिकलो, आठवतं का, 10⁻⁴, बरोबर, किंवा 12⁻⁴, बरोबर. त्यानंतर काय बघितलं होतं, 20⁻⁵, असं बघितलं होतं. म्हणजे आपण जेवढे काही रॅशनल इंडायसेस बघितले का, त्याच्या सर्वांमध्ये जो इंडायसेस होता त्याचा न्यूमिनेटर जो असायचा तो काय असायचा, नेहमी 1. डिनॉमिनेटर काही पण असायचा, 2, 3, 4, 5, 6, 5 काही पण असायचं, बट न्यूमिनेटर त्याचा काय असायचा, नेहमी 1 असायचा. हे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये बघितलं होतं. आता 3.2 मध्ये काय बघायचं आपल्याला, रॅशनल इंडायसेस आहे, पण तो बी रॅशनल इंडायसेस म्हणजे x/y फॉर्म असणार आहे, y नॉट इक्वल टू 0 असणार आहे. पण याच्यात काय बघायचं आपल्याला, इथं डिनॉमिनेटर काही पण असेल आणि न्यूमिनेटर सुद्धा आता काही पण असेल. फॉर एक्झाम्पल ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय बघायचं, आता 10⁻²/3. पहिले असं असायचं का रे, आपल्याला न्यूमिनेटर नेहमी किती असायचा, 1. आता 2 येईल, 3 येईल, 4 येईल, काही पण येईल. किंवा 12⁻⁴/5, हा पण रॅशनल नंबरच आहे ना, बट याच्या न्यूमिनेटरला फक्त काय असायचा, 1. इथं मात्र काही पण असेल. किंवा 2⁻⁴/7 असं पण असू शकतो. लक्षात आलं का. म्हणजे इथं आता जो इंडेक्स आहे किंवा जो इंडायसेस आहेत तो फ्रॅक्शन फॉर्ममध्येच असणार आहे, म्हणजे रॅशनल नंबरच असणार आहे. आणि डिनॉमिनेटर किंवा न्यूमिनेटरमध्ये कोणताही नंबर असेल, वरती 1च असेल असं आता नाही आहे. मग हाच प्रकार आपल्याला सेकंड बघायचा. कशामध्ये बघायचा, हा 3.2 प्रॅक्टिस सेटमध्ये. लक्षात येईल का. बघा आता 64⁻1 काय घेऊ आपण, सपोज 3. मग मला सांगा 4चा क्यूब किती असतो, मग आता 64⁻1/3 आन्सर किती राहायला पाहिजे, 4 राहायला पाहिजे. किती राहू शकतं, 4. अलग लक्षात. मग आपण हे ऑलरेडी लास्ट प्रॅक्टिस सेटला हेच बघितलं आहे. याचा न्यूमिनेटर किती असायचा, 1. डिनॉमिनेटर किती असायचा, 3 किंवा काही पण असायचा, पण वरची संख्या मात्र काय असायची, 1 असायची. बट जर तुम्हाला आता मी असं जर म्हटलं 64च्या ऐवजी जर मी 8² आणि त्याचा 1/3 असं लिहू शकतो का रे, याच्याऐवजी लिहू शकतो का, नाही. 8चा स्क्वेअर किती आहे, मग 64च्या ऐवजी मी 8² घेतला आणि 1/3च्या ऐवजी 1/3, त्याला काही चेंज करायचं का, नाही आहे. आणि तुम्हाला एक प्रॉपर्टी शिकवते, आठवतं का, रेशटूचा जर रेशटू असेल तर काय होतं त्यांचं आलं, मल्टिप्लिकेशन. आठवतं नाही, रेशटूचा रेशटू जसं आपण बघितलं होतं बघा, की a⁻m पुन्हा रेशटू जर n असेल तर आपण काय करायचो, a⁻m × n. रेशटूचा रेशटू असेल तर काय होतं, मल्टिप्लिकेशन. मग इथं पण रेशटूचा रेशटू काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. मग आपण असं लिहू शकतो का रे, 8⁻2 × 1/3 लिहू शकतो का, नाही लिहू शकतो ना. 2 × 1/3 दोघांचं काय, मल्टिप्लिकेशन. आता 2 × 1 किती होणार आहे, 2च होऊन जाणार आहे. किती होणार आहे, 2 × 1 8⁻2 किती होणार इथं, 3. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 1 किती होणार आहे, 2. 3ला 3 मी तसंच ठेवला. म्हणजे जर 8⁻2 किती आलं रे, आता 2/3 आलं आहे. मग आता 2/3 म्हणजे कसं असणार आहे, रॅशनल इंडायसेस सारखाचे. आणि हेच आता आपल्याला 3.2 मध्ये बघायचं. आता बघा काय गममध्ये, आता एक बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. हे लिहिण्याच्या
8⁻²/3 हे लिहिण्याच्या 2 मेथड्स आहे. काय मेथड्स आहे तर इकडे बघा. 8⁻²/3 ही जी मेन कन्सेप्ट आहे ही आपण 2 प्रकारे लिहू शकतो. कशा प्रकारे लिहू शकतो तर फर्स्ट 8² असं लिहू शकतो. बरोबर ना. बघा ना 8⁻²/3 बघा 8⁻²/3 कसं होतं रे अशा पद्धतीनं लिहित होतो ना आपण. म्हणजे असं म्हणजे हे आपण असं लिहू शकतो ना. काही प्रॉब्लेम आहे का नाही. आणि अजून एक मेथड आहे कोणती बरं 8⁻1/3 त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. हे बरोबर आहे का रे आहे ना. बघा ना ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण म्हणजेच काय 8 कोणाचं मल्टिप्लिकेशन 1/3 × 2 2 1 जा 2 अपॉन किती आहे 3 तेच तर आहे ना. म्हणजे तिन्ही पण नंबर एकच आहे वेगळे आहे का काही नाही. यांचं पण कॅल्क्युलेशन केलं काय होणार बरं 8⁻² × 1/3 म्हणजेच 8⁻² × 1 किती होणार आहे 2/3 आहे का रे सर्व सेम. काही चेंज आहे का नाही. पण याची रीडिंग करताना मात्र चेंज आहे थोडं. म्हणजे याचं वाचन करताना काय चेंज आहे बघा. जर तुम्हाला बघा आता इथं बाहेर काय दिलं आहे बरं 1/3 म्हणजे रूट दिलेलं आहे आणि इथं काय दिलं आहे रे स्क्वेअर. आठवतं नाही. बघा ना आपण काय म्हणायचं याला स्क्वेअर म्हणायचं आणि याला काय म्हणायचं आपण रूट म्हणायचो. आठवतं ना. किंवा आपण याला काय म्हणायचो क्यूब आणि याला काय म्हणायचं रे क्यूब रूट. अलग लक्षात. याला काय म्हणायचं ⁻⁴ म्हणायचं आणि याला काय म्हणायचं बरं आपण x⁻1/4ला काय म्हणायचं √4th रूट काय म्हणायचं 4th रूट. आठवतं नाही आपण लास्ट लेक्चरला बघितलं होते. मग आता बघा इथं तेच आहे. इथं आपल्याला याची 2 प्रकारे रीडिंग करायची. एवढं जर एकदा कळालं तर पुढं मग काहीच असं अवघड नाही. इझी प्रॅक्टिस सेट आहे. मग आता बघा जे सर्वात बाहेर आहे का कोण बाहेर आहे बरं 1/3 म्हणजे कोण बाहेर आहे क्यूब रूट. कोण बाहेर आहे क्यूब रूट. म्हणून इथं पहिलं काय म्हणायचं क्यूब रूट ऑफ कोण आहे आता मध्ये स्क्वेअर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. हा क्यूब आणि स्क्वेअर कोणाचा आहे 8चा आहे ना. बस असं रीडिंग करायचं बाकी काहीच नाही. जो सर्वात बाहेर आहे का त्याला पहिले घ्यायचं. हा काय बरं 1/3 म्हणजे काय असतो क्यूब रूट ऑफ मध्ये यायचं कोणाच्या स्क्वेअरच्या क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ कोणाचा 8चा. अलग लक्षात. ओके बरं. आता बाहेरून सुरुवात केली इथं पण बाहेरून सुरुवात करायची. इथं काय बरं स्क्वेअर आहे ⁻² म्हणजे काय असतो स्क्वेअर. मग बघा तिथं काय सर रीडिंग होईल स्क्वेअर ऑफ कोणाचा रे स्क्वेअर रूट ऑफ कोणाचा क्यूब रूट ऑफ 8. लक्षात आलं की अशा आजची पुढे आपल्याला काय करायचे रीडिंग करायची. आणि याचाच मी जनरल फॉर्म आता तुम्हाला सांगतो. याचा जनरल फॉर्म कसा असतो बघा. एक काम करता एवढं लिहून घेता का पहिले एवढं लिहून घ्या मग तुम्हाला पुढे जनरल फॉर्म सांगतो याचा काय. एक तुम्हाला मी बेसिक गोष्ट सांगतो इथं सर्वात महत्त्वाची. इकडे लक्ष द्या. मला सांगा जर 10⁻1/5 असतो हे आपण कसं रीड करतो रे 5th रूट ऑफ 10 बरोबर ना. 5th रूट. अजून विचारतो मी तुम्हाला x⁻m हे कसं रीड करणार आहे बरं mth रूट सॉरी हे नाही अजून विचारतो मला बघा पुढचं m⁻1/x कसं रीड करणार आहे बरं आपण x रूट ऑफ m. लक्षात आलं. अजून एक्झाम्पल देतो 5⁻1/10 कसं रीड करतो आपण 10th रूट ऑफ 5. हे लक्षात आलं सरांना. म्हणजे असं 1/, असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे रूट. असं 1/, कुठं पण असेल त्याला काय म्हणतो आपण रूट असं म्हणतो. हे लक्षात येईल ना सरांच्या.
आता एक लक्ष द्या इकडे 2 मिनिट. आता मी असं विचारतो 10⁵ हे कसं रीड करतो माहिती आहे तुम्हाला? याला पॉवर म्हणतात. म्हणजे असं डिनॉमिनेटर न्यूमिनेटर नसेल तर त्याला काय म्हणायचं? पॉवर. म्हणजे 5th पॉवर ऑफ 10. नेक्स्ट 10⁵ याला काय म्हणतो रे आपण? थर्ड ने म्हणायचं क्यूब. क्यूब ऑफ 10th. बस पॉवर नाही म्हणायचं. स्क्वेअरला आणि क्यूबला कधीही पॉवर म्हणायचं नाही. फॉर एक्झाम्पल 10⁵ याला काय म्हणायचं बरं? स्क्वेअर ऑफ 10 असं म्हणतो ना आपण. म्हणजे स्क्वेअर आणि रूट असेल तर स्क्वेअर आणि रूटच लिहायचं. बट 4 पासून जर सुरुवात झाली तर मात्र काय लिहायचं? पॉवर. फॉर एक्झाम्पल 10⁵ काय मिळणार आहे आपण इथं? 4th पॉवर ऑफ 10. आलं का लक्षात? 10⁵ 10th पॉवर ऑफ 10. लक्षात आलंय? म्हणजे बघा 1/, असेल तर काय म्हणायचं? रूट. आणि फक्त पूर्ण अंकात असेल म्हणजे होल नंबर असेल, फ्रॅक्शन नाही आहे असं डायरेक्ट, तर त्याला काय म्हणायचं? पॉवर. किंवा 2 असेल तर स्क्वेअर आणि 3 असेल तर क्यूब. इथं पण तसंच आहे बरं का बाबड्यांनो. जर इथं 5⁵1/2 असेल तर काय म्हणणार आहे आपण? स्क्वेअर रूट. हे काय? रूट आहे आपला शब्द. स्क्वेअर म्हणजे काय? 2. स्क्वेअर रूट ऑफ 5. नेक्स्ट 5⁵1/3 किती येणार आहे रे? हा याला काय म्हणू आपण? क्यूब रूट ऑफ 5. आलं लक्षात? जर मी असं म्हटलं तर 5 1/6 काय होईल? 6th रूट आहे. 1/6 आहे. 1 म्हटलं रूट. 6 रूट ऑफ 5. आलं लक्षात? नक्की काय आलं? फक्त ⁵ असेल तर पॉवर म्हणायचं. फक्त कोण? स्क्वेअर आणि क्यूब सोडून बाकीला काय म्हणायचं? पॉवर. आणि 1/, असेल तर त्याला काय म्हणायचं? रूट म्हणायचं. फक्त 2 असेल तर स्क्वेअर रूट म्हणायचं. क्यूब असेल तर क्यूब रूट म्हणायचं. बाकीच्यांना जो पॉवर जो काय आहे का तेच म्हणून टाकायचं. लक्षात आलं की मी काय बोललो? नक्की एकदम. आता मी काय करतो? एक एक्झाम्पल घेतो तिची आता काय करतो? थोडीशी उलटापालट करतो. फॉर एक्झाम्पल 13⁵4/5 4/5 बरोबर ना? हा एक नंबर आहे. मी हा असा लिहू शकतो का रे? 13 आता मी असा लिहू शकतो का? 13⁵4 आणि त्याचा ⁵1/5 लिहू शकतो का? लिहू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. कारण की तसं मल्टिप्लिकेशन झालं होती हेच तर होणार आहे ना. बरोबर ना? बरं ही दिसतंय का रे? पण भरपूर आहे. हीच कन्सेप्ट मी काय करू शकतो? अशी लिहू शकतो. बरोबर ना? हीच कन्सेप्ट मी अशी लिहू शकतो का रे? 13⁵1/5 अशी लिहू शकतो का? लिहू शकतो का? नाही. नक्की लिहू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की तसं मल्टिप्लिकेशन झाले होते. 4 1 4 4/, किती जाणार आहे? 5. तो नाही लिहू शकतो मी. म्हणजे वरचा नंबर बी बाहेर काढू शकतो, खालचा नंबर सुद्धा बाहेर काढू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. पण याचं रीडिंग मात्र वेगळं आहे. तुम्हाला मी सांगितलं रीडिंग करताना काय करायचं? वरतून खाली रीडिंग करत यायचं. मग मला सांगा या 4 आणि 1/5 मध्ये कोण वरती आहे? 1/5. 1/5 बरोबर ना? मग 1/5 असेल तर आपण त्याला काय म्हणतो रे? रूट म्हणतो. मग मी असं रीडिंग करायचं काय? 5th रूट ऑफ 4th. हे काय असतं? पॉवर असतं ना. काय असतं? 4th पॉवर ऑफ 30. बस संपलं. हे इम्पॉर्टंट आहे. आता हा नंबरच हा नंबर आहे ना, आणि हा नंबरच हा नंबर आहे. पण याचं रीडिंग कसं होईल? सुरुवात कुठून करायची? वरतून. व्हेरी गुड. काय म्हणायचं? 4th पॉवर ऑफ 5th
रूट ऑफ 30. आलं का लक्षात? म्हणजे जो वरती आहे का तो पहिला आला पाहिजे. मग तुम्ही असं रीड केलं ते चालेल, असं रीड केलं ते चालेल, पण तुम्ही लिहिलं काय याच्यावरती डिपेंड आहे. लक्षात येईल का? नक्की. मग याच्यावरूनच काय तयार होतं रे आपलं, एक स्ट्रक्चर तयार होऊ शकतं. मी ते स्ट्रक्चर तुम्हाला फक्त आता लिहून देतो. काय स्ट्रक्चर तयार होऊ शकतं, जसं की एक बेसिक सांगतो मी तुम्हाला आता फक्त, म्हणजे माझी अशी इच्छा आहे हे जर एकदा कळालं ना सर्व तर प्रॅक्टिस हे तुम्हाला एकदमच इझी वाटेल. फॉर एक्झाम्पल मी आता असं सांगतो तुम्हाला, a⁻m/n हे मी कसं लिहू शकतो रे? a⁻1/n 1/n आहे ना, आणि m वरचा तसंच ठेवला. लक्षात आलं ना? कारण की m × 1m आणि nचा n खालीच असायचे. मग हे कसं रीड करू शकतो रे? मग आपण सुरुवातून वरतून करायची. काय होणार आहे? nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. अलग लक्षात? सिंपल आहे. एवढं कळालं, अर्धा प्रॅक्टिस सेट संपला. आता पुढे एक लिहून द्या ना, ते कळालं का त्याचा पण अर्धा प्रॅक्टिस सेट संपेल. बघा आता मी हीच कन्सिडर अशी लिहू शकतो ना रे, a⁻1/n m m आणि n खाली, तो खालीच आहे. अजून चेंज केलं का मी? काहीच नाही. आता हे कसं रीड करू शकतो मग? nth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. काल सेम इथं पण तेच केलं बघा ना. इथं 1/5 आहे ना, मग 5th रूट 1/n म्हणून nth रूट. म्हणजे हा काय केला रे मी? स्टँडर्ड फॉर्म लिहून दिला तुम्हाला. अलग लक्षात? एकदम फास्टमध्ये हे लिहून घ्या. पहिले हे लिहून घ्या, मग हे लिहा. पहिली इकडचं लिहून घ्या, स्टँडर्ड फॉर्म लिहून घ्या. झालं लिहून? चला आता आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमध्ये एक टेबल दिला आहे पहिला, बरोबर ना? एक क्वेश्चन बरं करा, चला लिहा पटकन. थोडा मोठा बॉक्स काढा. बघा इथं कसं दिलं आहे क्वेश्चन नंबर. पहिला काय दिला आपल्याला? प्रॅक्टिस सेट. तुम्ही लिहिताय का? बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 बघायचा आहे. 3.2 मध्ये आपल्याला दोनच क्वेश्चन आहे. त्यातला पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला बॉक्स दिला आहे, बरोबर ना? काय दिला आहे? बॉक्स. तो बॉक्स काय करायचा तुम्हाला? कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्हाला टेबल काय करायचं आहे? कम्प्लीट करायचं आहे. त्या फास्टमध्ये काढून इथं तुम्हाला दिले सिरियल नंबर. नेक्स्ट पुढं काय दिलं आहे बरोबर तुम्हाला? नंबर्स. नेक्स्ट काय दिलं आहे तुम्हाला? पॉवर ऑफ द रूट. हा थोडा मोठा काढा. पॉवर ऑफ द रूट. आणि देन काय दिलं आहे तुम्हाला? रूट ऑफ द पॉवर. रूट ऑफ द पॉवर असा एक तुम्हाला 4 कॉलमवाला एक टेबल दिले. ओके. इकडे काय दिलं आहे बरं? फर्स्ट. एकूण किती दिले? 5. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. बरं नंबर काय काय दिले आहे बरं तुम्हाला? 225 रेश टू काय दिलं आहे बरं? किती काय दिलं आहे? 3/2. 3/2. नेक्स्ट सेकंड काय दिलं आहे बरं आपल्याला? 45 रेश टू काय दिलं आहे बरं आपल्याला? 4/5. 4 किती आहे? 5. नेक्स्ट थर्ड वाला काय दिलं आहे बरं आपल्याला? 81 रेश टू काय दिलं आहे? 6/7. फोर्थ वाला काय दिलं आहे आपल्याला? 100 रेश टू काय दिलं आहे? 4/10. आणि लास्ट वाला काय दिलं आहे रे? 21 रेश टू 3/7 हे दिलेलं आहे. आलं लक्षात? फास्टमध्ये काढा, फास्टमध्ये एकदम.
सर्वांनी पेन खाली द्या, जिथं असेल ते थांबून घ्या, पेन खाली ठेवा, इकडे लक्ष द्या. हा पहिला कॉलम कसला दिलाय रे आपल्याला? पॉवर ऑफ द रूट. म्हणजे पहिलं नाव काय आलं पाहिजे? पॉवर. पॉवर कुठं असतो रे मला सांगा? पॉवर आपण कसा लिहितो? सपोज x⁻m आहे, तर x⁻1/n⁻m इथं पॉवर आहे का x⁻m⁻1/n? पॉवरची सुरुवात कुठून होती रे? पहिल्यापासून का दुसऱ्यापासून? कारण की जो फक्त सिंगल असतो, न्यूमिनेटर डिनॉमिनेटर नाहीये, त्याला काय म्हणतो आपण? पॉवर. म्हणजे याचा अर्थ हे जे एक्झाम्पल आहे काय पहिले ह्या फॉर्ममध्ये लिहायचे तेव्हा तुम्हाला पॉवरचा आन्सर येणार आहे. म्हणून सांगितलं काय हे कसं लिहायचं आहे, पॉवरचं एक्झाम्पल कसं लिहायचं मग आपल्याला, म्हणजे ह्याच बॉक्समध्ये सांगतो बरं का. 225 काय करायचं आहे? 1/2. आता पॉवर येईल का नाही येणार? बघा ना, वरतून सुरुवात करायची ना आपल्याला. म्हणजे आता पहिलं नाव काय येणार आहे? पॉवर. येईल का नाही येणार? मग इथं मला सांगा पॉवर किती बरं? इथं 3 आहे, म्हणून आपण इथं काय म्हणतो बरं? क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. मांडणी कळाली काय? इकडं काय रे बरं, पहिलं रूट घ्यायचं आहे. म्हणजे आता बाहेर कोण घ्यायचं आहे? 1/वाला घ्यायचा आहे. रूट पहिलं नाव आलं पाहिजे ना. रूट पहिलं नाव येण्यासाठी आपल्याला सर्वात बाहेर जो आहे तो कोण आला पाहिजे? 1/वाला आला पाहिजे. मग हेच कसं लिहावं लागेल ते बापडे? इथं 225 क्यूब रेश टू काय करावं लागेल? 1/2. बघा ना, हे आणि हे तिघं पण काय सेम आहे, पण हे लिहिता आलं पाहिजे, तर ते आन्सर तुम्हाला देऊन फायदा आहे. मग आता हे कसं लिहायचं बरं? वरतून लिहायचं असतं ना, मग कसं लिहिणार आहे बरं आपण? स्क्वेअर रूट, पहिले स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. अलग लक्षात? नक्की का? ही कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. बाकी ते काय एक्झाम्पल चेंज झालं तुम्हाला कळणार नाही ते काय आहे, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. बरं, इथं पण पहिलं काय आलं पाहिजे आपल्याला? पॉवर. पॉवर म्हणजे तुम्हाला बाहेर सर्वात काय आणायचं आहे? विदाउट डिनॉमिनेटरवाला आणायचं आहे, बरोबर ना. मग तिथं बघा काय होईल बरं, सेकंडचं घेतो मी. 45 किती येणार बरं इथं? किंवा इथं बघा काय सांगतो मी, 45 काय येणार बरं? 1/5. आणि त्याचा पुन्हा काय करायचं आहे बरं? 4. 4 1 4 आणि 5 ला 5 तसंच. मग आधी रिडिंग कसं करता येईल बरं आपल्याला? 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आलं का लक्षात? आता इथं काय घ्यायचं आहे? पहिलं रूटवाला घ्यायचं आहे. म्हणजे कोण घ्यायचं आहे? 1/वाला बाहेर घ्यायचं आहे. 1/वाला काय करायचं आहे? बाहेर. मग काय होईल बरं इथं? 45 आणि रेश टू काय करायचं आहे? 1/5. आलं का लक्षात? आता रूटवाला बाहेर घेतला ना, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो रे आता? 5th रूट ऑफ 4th पॉवर आहे ना, हा याला काय म्हणतो? पॉवर ऑफ 45. आलं का लक्षात? नक्की का? कन्सेप्ट क्लिअर होती का? आणि मी आता थर्डवाला सांगणार आहे, बाकी 2 तुम्हाला होमवर्क आहे. आलं लक्षात? मग आता मी थर्डवाला घेतो. पहिलं काय पाहिजे? पॉवरवाला. पॉवर म्हणजे काय? विदाउट डिनॉमिनेटर बाहेर घ्यायचं. म्हणजेच काय होईल तिथं? 81 रेश टू काय येणार आहे? 1/7. आणि हा जो वरचा तो बाहेर घेऊन टाकायचा 6, कारण की तो पॉवर आला आहे ना आपला. मग आता काय होईल बरं इथं? 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. आलं काय लक्षात? आता इथं काय घ्यायचं आपल्याला? इथं काय करावं लागेल? 81 रेश टू 6 रेश टू 1/, किती घ्यावं लागेल? 7 घ्यावं लागेल ना. आलं का लक्षात? नक्की एकदम. मग आता इथं काय बरं? रूटवाला आहे ना. 1/, म्हणजे काय? रूटवाला. म्हणजेच काय लिहिलं आता? 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81.
अलग लक्षात, सिंपल आहे ना एकदम. मग 2 आता लिहिशाल. तुम्ही जे स्कूलमध्ये शिकले ते काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलंय, कळालं काहीच नाही तुम्हाला. ही कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला नंबर चेंज झाले तर ते काही लिहिते ना, आता प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. कोणतं काही एक्झाम्पल आलं तरी येईल का लक्षात. व्यवस्थित लिहून घ्या 3, बाकी 2 सोडून द्या, ते होमवर्कला आहे, ते घरी करायचे. आता घरी जाऊन तुम्हाला पुन्हा एक काम करायचं होतं एक्स्ट्रा. इथं मी किती सॉल्व करून दिले 3, बुकमध्ये किती टोटल 5, तुम्हाला अजून 5 खाली वाढवायचे स्वतःच्या मनाने. अलग लक्षात, अजून 5 खाली वाढवायचे. हे पण लिहायचं, त्याचं हे पण लिहायचे. येईल का लक्षात. नक्की एकदम कोणतेही 5 लिहा तुम्हाला जे वाटतं. म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता, इथं काय घ्या, सपोज काय घ्या 25 काहीतरी 6/5 काही पण घ्या. अलग लक्षात. 5 एक्स्ट्रा लिहायचे, त्याचे ॲन्सर पण लिहायचे. हे लक्षात. म्हणजे टोटल 10चा टेबल पाहिजे आम्हाला. हे 5 झाले ना, 5 कोणते अजून मताने घ्या. असेच काही पण वेगवेगळे घ्या, थोडेसे चेंज करून, काही पण काय प्रॉब्लेम नाही. आता प्रॅक्टिस सेट 3.2चा सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. काय क्वेश्चन दिलं आहे बरं. राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसिस. रॅशनल इंडायसिस म्हणजे काय, जे आपण आत्ता बघितलं ना, कसं x⁻m/n किंवा 10⁻³ वगैरे ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता फक्त रॅशनल इंडायसिसमध्ये लिहायचं आहे. मग आता बघा पहिला क्वेश्चन काय बरं, याचा सब क्वेश्चन फर्स्टवाला सब क्वेश्चन काय याचं आलं, स्क्वेअर रूट ऑफ 5th पावर ऑफ 121. हे रॅशनल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग आता लक्ष द्या कसं लिहायचं. सुरुवात कुठून करायची, राईट हँड साईडकडून. कशाचं काढायचं रे आपल्याला, पॉवर 121. त्याच्या शेजारी कोण आहे बरं, पॉवर याला खिटून लगेच असतो ना. किती तो 5th म्हणजे काय घ्यायचं इथं (5) आणि पुन्हा त्याचा काय बरं स्क्वेअर रूटचा मिनिंग काय असतो 1/2. आलं लक्षात. सुरुवातीलाच बघितलं स्क्वेअर रूट म्हणजे काय 1/2. आता ह्या 5चं आणि 1/2चं काय होऊ शकतं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय बघा 121 काय होणार आहे 5 × 1/2. मग 5 1 जा 5, मग 121 5 1 जा 5 अपॉन किती होणार 2. दिस इज आवर आन्सर. आलं का लक्षात. नक्की का. नुसतं एवढं नका लिहू, हे पेपरवरून पाहिल्यासारखं वाटतं, ते कन्सेप्ट क्लिअर नाही याचा अर्थ. असं लिहा. स्कूलमध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तर मांडून दिले असेल, मास्तर लय बेकार आहे सांगतेच नाही समजून. हे डायरेक्ट नाही का, हे असं स्टेप करा म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही आहे. सेकंड काय क्वेश्चन आहे बरं, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ किती 24. बरोबर ना. सुरुवात कुठून करायची रे, कुठून करायची लास्टकडून. काय मग इथं 324. इथं काय बरं 4th रूट म्हणजे कसं येतं 1/4. व्हेरी गुड. काय येतं 1/4. आणि हा काय क्यूब म्हणजे काय रे (3). मग आता 3 × 3 बाय किती होणार आहे 4. डायरेक्ट लिहू शकतो आता 324 3/4. 3 1 जा 3, 4 ला 4 तसंच आला आन्सर. लक्षात आलं का. थर्डवालं काय बरं, थर्ड सांगा. 5th रूट ऑफ स्क्वेअर 264. बरोबर ना. आता हे कसं लिहिणार आहे मग आपण रे, काय लिहायचं पहिल्यांदा 264. काय बरं त्याचा स्क्वेअर म्हणजे (2). आणि कोणाचं बरं 5th रूट कसं येणार आहे 1/5. 2 × 1 2 बाय किती येणार आहे मग 5. म्हणजेच काय येणार आहे 264 2/5. थर्ड झाले. एकूण किती दिले आपल्याला 4. तुम्हाला होमवर्क आहे. आणि पुन्हा काय करायचं अजून 6 तसे लिहायचे. म्हणजे कोणते पण लिहायचे तुम्हाला मनाने. इथं कोणतं पण एक स्टेटमेंट घ्यायचं. फॉर एक्झाम्पल बघा काय सांगतो मी इथं
4th रूट ऑफ 7 पॉवर ऑफ 91 असं घेऊन टाकायचं आणि किती लिहायचे असे 6 लिहायचे म्हणजे टोटल 10 10 10 सर 10 10 होऊन जाईल बरोबर का नाही. होमवर्क कळेल ना सरांना. उद्या आल्यावर मला असं म्हणू नका सर विसरलो लक्षात नाही राहिलं होमवर्क कळाला नाही असं मी ऐकणार नाही. ऐकेल पण त्याच्यानंतर रट्टे खाशा.